शुभ सकाळ मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या नव्या ब्लॉगमध्ये। मित्रांनो, हाही ब्लॉग आपला गावीच होणार कारण मी गावी आहे, खूप छान एन्जॉय करतोय। आणि काय ब्लॉग आहे तो तुम्हाला कदाचित थंबनेलवरनं कळलंच असेल। चलो पुढे व्हिडिओत कंटिन्यू राहा, छानसं तुम्हाला बघायला मिळणार आहे। चलो भेटूया पुढे व्हिडिओत। मित्रांनो, तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी ऊन शिकतात बघा, सूर्यनारायण हळू वर येत आहेत आणि इकडे बघा ह्यांचं काय चाललंय। हे बघा किती गँग आहे इथे आहे, तुम्ही दाखवतो तुम्हाला त्या दुसऱ्या घरावरती पण दाखवतोय बघा। यांचा सुळसुळाट वाढलेला आहे, खेळताय बघा तुळशी वृंदावनावर सगळ्यावर। संजय तटकरे साहेब आपल्यासोबत आहेत, पंचकृषी आपल्या विभागाचे विकास संघटनेचे अध्यक्ष, आणि आमचा दादा आहे विनोद पाटील। आणि ह्याची ओळख दुसरी म्हणजे जे सुरुवातीला तुम्ही थंबनेल पाहिलेत की एक्स आर्मी आहे। आणि आज ट्रेनिंगचा काय प्रोग्राम आहे तर संजयजी तुम्ही पहिलं सांगा, नंतर दादा थोडी माहिती थोडक्यात देईलच परत काय कार्यक्रम आहे। नक्कीच नक्की। मुळात संरक्षण खात्यात किंवा पोलीस क्षेत्रामध्ये मुलं जातात ते पश्चिम महाराष्ट्रातले जास्त जातात, कोकणातले कमी जातात, कारण का त्यांना नॉलेज कमी असतो। भरतीला जातात आणि भरतीचं कसं काय प्रोसिजर असतं त्याबद्दल जराशी अनुभवाची कमी असल्यामुळे लोक मग रिजेक्ट होतात त्याच्यात। बरोबर, त्यासाठी आपण जनजागृती व्हावी, त्यांना नॉलेज व्हावं म्हणून हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे पंचकृषी विकास संघटनेमार्फत। बरं दादा, नक्की एक्झॅक्ट काय प्रोग्राम आहे तू जरा सांग, सगळ्यांना कळू दे। नमस्कार, सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की मी एक्समॅन नाही आहे। मी ॲक्च्युली भारतातील सर्वात मोठं पॅरामिलिटरी फोर्सेसचं एक बल सदस्य आहे। बरं, आणि माझा मेन उद्देश हे आहे की कोकणामध्ये संभावना खूप आहे, पण मुलांमध्ये जनजागृती नसल्यामुळे आपल्या भागामध्ये पोलीस, अर्धसैनिक बल किंवा सैनिकमध्ये खूप कमी संख्येने लोक भरती होतात आणि त्यांचं देशसेवेचे स्वप्न पूर्ण होत नाहीत। तर आपला मेन मकसद हेच आहे की गरीब मुलांना आपल्या गावामध्ये तयारी करून कशी देशसेवेची त्यांचे स्वप्न जे आहेत ते पूर्ण होतील। कारण प्रत्येक मुलांना अकॅडमी जॉईन करणं किंवा एखाद्या कॅम्प जॉईन करणं परवडत नाही। गरीब मुलं आहेत, मग तिथे मेसचा खर्च किंवा राहण्याचा खर्च हजारो लाखोमध्ये जातो। आपण त्यांना मार्गदर्शन करणार आहोत की आपल्या गावातच एखाद्या छोट्या ग्राउंडमध्ये आपण तयारी करून देशसेवेसाठी कसे सज्ज होऊ शकतो, ह्याच्यामध्ये मी त्यांना मार्गदर्शन करणार आहे। फिजिकल, मेडिकल आणि रिटर्न। फिजिकलमध्ये काय इव्हेंट्स आहेत किंवा तुम्हाला मेडिकलसाठी कोणत्या पद्धतीने सामोरं जायचं आहे किंवा रिटर्नसाठी काय तयारी करायची आहे यांची बिलकुल त्यांना जानकारी नसते। आणि मुलं भरतीसाठी जातात, जानकारी नसल्यामुळे 1 सेकंदासाठी मुलं नापास होतात, हे आपण पाहिलेलं आहे। आणि त्यांचं भविष्य किंवा देशसेवेचं स्वप्न पूर्ण होत नाही। तर आपण त्यांना जागृत केलं तर भरतीच्या ठिकाणी त्यांना अडचण येणार नाही, हा आपला मेन उद्देश आहे। आणि आपण देशसेवा करत असताना माझी एक प्रामाणिक भावना आहे, स्वच्छ प्रामाणिक मनाने कोणतेही राजकारण न करता आपल्या विभागातील जास्तीत जास्त मुलांना देशसेवेसाठी तयार करणं हा एक दिवसाचा प्रोग्राम नसून येणाऱ्या काळात ह्या सर्व मुलांबरोबर त्यांचं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत मी त्यांच्या बरोबरीने व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांना साथ देणार आहे। हे माझं एक वैशिष्ट्य आहे। आणि पंचकृषी विकास संघटनेचे माझे मित्र, आम्ही एका शाळेत शिकलो, त्यांचा जो उद्दिष्ट आहे, त्यांनी जो ह्या प्रोग्रामची प्लॅनिंग केलेली आहे, हे खरंच राजकारणाच्या पलीकडे जाऊन काबिले तारीफ आहे। त्यामुळे माझ्या मित्राला मी थँक्स बोलतो आणि भविष्यामध्ये असे कार्यक्रम त्यांनी ठेवावेत जेणेकरून मुलांना प्रत्यक्षात माहिती मिळेल। जसं IIT झालं किंवा लॉ झालं किंवा इंजिनियर, डॉक्टर, अशा पद्धतीचे मार्गदर्शन करून ज्या ज्या मुलांना त्या त्या क्षेत्रामध्ये जायचं असेल, फक्त व्हॉट्सअप ग्रुपवरती भरतीचे मेसेज टाकून मुलं भरती होऊ शकत नाही। तर त्या त्या क्षेत्रातलं त्यांना आपण जर नॉलेज दिलं अशा पद्धतीने तर मुलांचं करिअर नक्की बनू शकेल। आणि हेच आपलं मेन उद्दिष्ट आहे। जय हिंद। चलो दादा, धन्यवाद। आणि तुम्हाला खरंच चांगला उपक्रम आहे, त्यासाठी शुभेच्छा। चलो आता व्हिडिओत आपण पुढे काय काय होणार ते बघूया।
व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान असणारे मान्यवर, तर त्या मान्यवरांमध्ये प्रथमतः आमच्या शाळेचे सभापती वसंतराव साहेबजी, तर साहेबांनी पण या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवलेली आहे आणि इतका सुंदर कार्यक्रम सादर करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले आणि ते स्वतः उपस्थित राहिले. त्यामुळे मी त्यांचा पण मुख्याध्यापिका म्हणून मी त्यांचंही आभार मानते का साहेब आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आणि हा जो कार्यक्रम आहे तर या कार्यक्रमाला तुम्ही विद्यार्थी सुद्धा उपस्थित झाले. प्रथमतः तुमचे मी आभार मानतीये. आणि हा जो कार्यक्रम आहे तर ह्या कार्यक्रमाचं आपल्या वावे पंचायत मधलं संजय रामचंद्र तटकरे साहेब आहेत, यांनी हा भरघोस कार्यक्रम या शाळेत राबवावा म्हणून सूचित केलं आणि तसा हा कार्यक्रम आपल्या शाळेत राबवत आहेत. तर या कार्यक्रमाला आपण पहिल्यांदा शुभेच्छा देणार आहोत. उत्कृष्ट असा पोलीस सैनिक तालुका पातळी विनामूल्य असं एक दिवसीय आपण शिबिर आयोजित केलंय. पण मुख्य संकल्पना त्यांची आहे. त्यामुळे तटकरे साहेबांचं या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका म्हणून मी पहिल्यांदा प्रथमतः त्यांचा आभार मानते. हा कार्यक्रम आमच्या शाळेत त्यांनी सादर करावा असं नियोजन केलं, उत्कृष्ट असं नियोजन केलं आणि त्या नियोजनाला मान देऊन सगळेजण आपण इथे उपस्थित राहिला. त्यामुळे मी त्यांना या कार्यक्रमाला मी शुभेच्छा सुद्धा देते. पण हा कार्यक्रम सादर करण्यासाठी आता जरी ते आलेले असले तरी त्यांनी फार मोठं ते कार्य ह्या परिसरात करत आहेत. ते पंचक्रोशी विकास संघटना तर त्याचेही अध्यक्ष असल्यामुळे ते विविध उपक्रम या गावामध्ये किंवा या तालुका पातळीवर विविध प्रोग्राम ते करत असतात. त्यामुळे मी खरोखर त्यांचा आभार मानते का त्यांनी आम्हाला हा कार्यक्रम या शाळेत करावा अशी सूचना केली आणि तसा असा आपला कार्यक्रम आज आपण सादर करणार आहोत. तर या कार्यक्रमाचे कार्यक्रम घ्यावा म्हटलं का त्याला कोणीतरी त्याला मार्गदर्शक लागतंच. तर याच्यासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून या दांडगुरीचेच एक माजी विद्यार्थी सुद्धा आहेत, दांडगुरीचे रहिवासी सुद्धा आहेत असे जे विनोद पाटील साहेब आहेत. खरोखर धन्यवाद देते का त्यांनी आता हा जो कार्यक्रम आहे तर ते कार्यक्रम ते सादर करणार आहेत. तर त्यांचं मला विशेष कौतुक वाटतं का ते सध्या ते अयोध्यामध्ये कार्यरत आहेत आणि ASI म्हणजे ते असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून ते तिथे कार्यरत आहेत आणि देशाची सेवा करायचं भाग्य त्यांना सध्या लागत आहे. आणि या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणजे लागलेले आहे ते म्हणजे पोलीस डिपार्टमेंटचे सागरी दिघी पोलीस ठाण्याचे मान्यवर म्हणजे चौलकर साहेब आणि कांबळे साहेब यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवलं आहे. खरोखर शाळेच्या वतीने मी त्यांचा आभार मानते. त्याचप्रमाणे आपल्याच दांडगुरी इथेच रहिवासी असणारे सध्या ते पोलीस खात्यामध्ये होते पण जरी रिटायर्ड असले तरी त्यांचंही मार्गदर्शन आपल्या शाळेला वेळोवेळी लाभणार आहे. तर ते सुद्धा उपस्थित राहिले त्यांचाही मी आभार मानते शाळेच्या वतीने. त्याचप्रमाणे काही ग्रामस्थ आता मला नावाला माहीत त्यांनी उपस्थिती दाखवलेली आहे त्यांचेही मी आभार मानतीये. आणि नुसते विनोद पाटील साहेबच नाही आलेले तर त्यांचे ते सहपत्नी उपस्थित राहिले तर मॅडमचेही मी आभार मानते का त्यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे. आणि तुम्ही बघितलं असेल आपला 26 जानेवारीचा कार्यक्रम पण खूप उत्कृष्ट असा पार पाडलेला आहे. पण त्या पार पाडण्यामध्ये ज्यांनी प्रमुख उपस्थिती ते आहेत दांडगुरीचेच राहतात पनवेलला पण असे तर असे दांडगुरीचे जे रहिवासी आहेत संगम पवार साहेब तर त्यांनाही मी त्यांचेही आभार मानते की या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती 26 जानेवारीला सुद्धा उपस्थिती दर्शवलेली. आता सुद्धा ते वेळात वेळ काढून आलेले आहेत. खरोखर मला असं बरं वाटतंय का आपले जरी माजी विद्यार्थी असले तरी वेळोवेळी या शाळेला सहकार्य करत असतात, विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवतात आणि त्यामुळे आपला जो कार्यक्रम आभार मानते. आणि तुम्ही बघितलं असाल आपला 26 जानेवारीचा जो कार्यक्रम झाला तर त्याच्यामध्ये दुसऱ्या पण एक मॅडम आपल्याकडे आलेल्या
तर तुम्ही बघत असाल नेहा महाडिक मॅडम ज्या इथं आपल्या दायगुडी विभागामध्ये सरपंच म्हणून काम करत आहेत आणि उत्कृष्ट असं काम नेहा महाडिक मॅडम सुद्धा करत आहेत, तर त्यांचा विशेष मी आभार मानते. मॅडम तुम्ही उपस्थिती दर्शवली आहे आणि आमचे शिक्षक वर्ग तर सतत हे जर कोणताही कार्यक्रम असलं कधी असलं तरी पण ते उपस्थिती दर्शवतात. नंतर आमचे काका आहेत गुलाबकरांना, तर ते सुद्धा प्रत्येक वेळेस कोणताही कार्यक्रम असतात तर आमच्या अगोदर येऊन सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करत असतात. वेळोवेळी पटापट मदत करत असतात. आम्ही माझ्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा धन्यवाद देते. आणि फक्त आपल्या शाळेचे आलेले नाहीये तर तालुका लेवलचे सगळे विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत, तर तुमचंही धन्यवाद देते का आमच्या शाळेमध्ये आलेला आहात. तर आपण आता हा जो कार्यक्रम सुरू करणार आहोत तर हा पंचक्रोशी विकास संघटना कासारकोंडे पुजारी तर्फे आणि हा कार्यक्रम सुरू करावा असा मुख्याध्यापिका या नात्याने मी इच्छा व्यक्त करते. शिवचक्र अभिवादन करून आज या ठिकाणी पंचवर्षी संघटना खुदारे ते कासारकोंड पर्यंतच्या 12 गाव या संघटनेचे आज या ठिकाणी ज्याने आयोजन केले या उपक्रमाचं ते या संघटनेचे अध्यक्ष संजय तटकरे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या दिघीसागरी पोलीस स्टेशनचे अधिकारी, त्याचप्रमाणे या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले या गावचे ज्येष्ठ आणि पोलिसी खात्यामध्ये काम केलेले सन्माननीय कदम साहेब, त्याचप्रमाणे ज्याने आज प्रशिक्षक आपल्या देणार आहेत ते या विद्यालयाचे माजी विद्यार्थी विनोदजी पाटील, त्यांच्या सहपत्नी पाटील मॅडम, त्याचप्रमाणे या ठिकाणी या ग्रुप ग्रामपंचायतच्या प्रथम नागरिक नेहा काते नेहा माडिक, त्याचप्रमाणे या ठिकाणी जरी काय असलं तरी शाळा आपल्या सर्वांची आणि म्हणून उपस्थित असलेल्या या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सामरे मॅडम, त्यांच्या सर्व सहशिक्षिका, शिक्षक आणि विद्यार्थी मित्र, आज या ठिकाणी हे उपक्रम राबवण्याचं खरं म्हणजे आमचं भाग्य आहे. या शाळेत उपक्रम राबवण्याचं जे माजी विद्यार्थी संजय तटकर यांनी आम्हाला सूचित केलं होतं आणि त्यांनी हे उपक्रम राबवण्याचं ठरवलं. थोडंसं हे वाटते की तालुका स्तरीय हा उपक्रम राबवल्यामुळे बरेचसे विद्यार्थी यायला पाहिजे होते, तर ते थोडंसं हे दुःख वाटतं. तुम्ही कार्य करता तेव्हा तिथून तुमची सुरुवात हिंदीमध्ये होते, तर मी सर्वांकडून परमिशन मागतो, उपस्थित मंच आणि विद्यार्थी, जर मी तुम्हाला हिंदीमध्ये गायडन्स केलं तर समजेल का? बोला की चालेल. आणि त्यातून काही नाही समजलं तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, मी ते तुम्हाला मराठीमध्ये क्लिअर करण्याचे प्रयत्न करेन. चालेल सर? सर्वात पहिलं की जोश वाटत नाही. नाश्ता केला की नाही तुम्ही? नाश्ता तुम्हाला बदल यस ना बोला, ठीक आहे. थोड्या वेळानंतर आपण नाश्त्याचा बंदोबस्त केलेला आहे. सर्वात पहिलं भारत मातेचे जयघोष करायचा, आपण हात वरती करून जोरात, एवढ्या जोरात बोलायचं आहे की तुमचा आवाज तुमच्या गावापर्यंत गेला पाहिजे, घरापर्यंत. पंचकृषीमध्ये तो आवाज घुमला पाहिजे. आज जरी कमी उपस्थिती असली तरी येणाऱ्या काळामध्ये तो आवाज जास्त उपस्थिती कशी तयार होईल यासाठी तुमचा आवाज तुमच्या गावापर्यंत पोहोचला पाहिजे. तयार आहात? भारत माता की व्हेरी गुड. थोडा अजून प्रयत्न केला तर अजून आवाज वाढू शकतो.
तो हमारा आज का प्रोग्राम का मेन उद्देश्य, ध्यान इधर, अभी बात नहीं कर रहे हैं, सभी ध्यान इधर देंगे, क्योंकि अगर आप बात करोगे तो हमारा मेन मकसद क्या है वही पता नहीं चलेगा। हमारा आज का प्रोग्राम का मेन उद्देश्य यही है कि हम लोग एकेडमी में जा नहीं सकते, कई बार कोर्स के लिए जैसे मेस का खर्चा ज्यादा है, ठीक है। ये अभी कुछ हथियार में लाया हूं, ये हम लोग का थोड़ा सा जोश बढ़ाने के लिए मैं रिक्वेस्ट किया था। हम लोग पुलिस हमारे बंधु है, उनसे हम रिक्वेस्ट किया था, मतलब इतने आसानी से सर्विस पेपर नहीं मिलते हैं, लेकिन रिक्वेस्ट करने के बाद भी हमारी रिक्वेस्ट उन्होंने एक्सेप्ट किया और वो हथियार कुछ लाया है, तो मैं मोटे तौर पर उनको उनके बारे में आपको जानकारी दूंगा, ठीक है, ताकि आपका उसके प्रति पुलिस फोर्स के प्रति आपका इंटरेस्ट बढ़ सके, ठीक है। उसकी जानकारी दूंगा 5-6 मिनट, उसके बाद हम लोग अपनी आप तैयारी करेंगे, फिजिकल, मेडिकल और रिटर्न के बारे में हम लोग गाइडेंस करेंगे। तो 5 मिनट अभी मैं वेपन की जानकारी दूंगा, क्लियर है सर? परमिशन? कधी भविष्यात वाटतं का की मी सुद्धा हे घेऊन देश सेवा किंवा लॉ अँड ऑर्डर, कानून व्यवस्था देशासाठी काम करू अशी इच्छा आहे का? ठीक आहे, तर मी तुमचं थोडस मुळात अप करण्यासाठी हे 5-7 मिनिटाचा प्रोग्राम आहे, नंतर आपण मेन काम ज्या कामासाठी आलेलो आहोत त्या कामाचं आपण ब्रीफिंग करू, ओके। सर्वप्रथम ये जो हथियार है इसका पूरा नाम है 9mm पिस्टल ऑटो 1A। क्या नाम है? 9mm पिस्टल ऑटो 1A, ठीक है। इसमें 13 गोलियां आती है, 13 राउंड आते हैं और 13 ही भरे जाते हैं। इसकी लंबाई है 7.8 इंच और इसका वजन है 1 किलो 77 ग्राम, ठीक है। इसका कारगर रेंज है 20 गज। 20 गज मतलब 1 गज मतलब लगभग 1 मीटर, ठीक है। कारगर रेंज 20 गज, तो 20 गज के अंदर दुश्मन या टारगेट अगर है तो 20 गज के अंदर में आसानी से उसको हम लोग गिरा सकते हैं, मार सकते हैं, क्लियर। ये शॉर्ट रिकॉल के सिस्टम में काम करता है। शॉर्ट रिकॉल अब एक छोटा सा मैं डेमो दे दूंगा। हमारे पास जो वेपन अवेलेबल है, जो उसमें हम क्या अच्छा कर सकते हैं। जब जवान रात के अंधेरे में जब
अंधेरे में कुछ दिखता नहीं है तो उसका एक प्रैक्टिस कि आप अंधेरे में कैसे काम करोगे। ठीक है, अभी आप खोल करके इसको जोड़ देंगे हम। वही है, दौड़ के आना, एक पैर पे सुबह देना और दोनों पैर पे आगे करके रैंडिंग जाना। क्लियर है? अरे क्लियर है? डाउट है किसी को? उसके बाद गोला फेंक। गोला फेंक महिलाओं के लिए कितने किलो का होता है? 4 किलो का। कितना? 4 किलो का। और जेंट्स के लिए 7.5 किलो का होता है। और उसका फेंकने का जो आपका दूरी है वो सब मैं आपको बता दूंगा। मैं एक साथ फिजिकल में आपका लॉन्ग जंप का दूरी कितना है या रनिंग का आपका टाइमिंग कितना है या कितने मीटर के लिए कितना टाइमिंग है, ये सारी चीजें मैं आपको दोबारा लिखवा दूंगा एक जगह पर। आप लोग लिखो और उसको दिमाग में बिठा के रखना है। महिलाओं का अलग से लिखवा दूंगा और जेंट्स लोगों का अलग से लिखवा दूंगा। क्लियर है? तो ये था फिजिकल के संबंध में। उसके बाद आता है महिलाओं के लिए खास करके 1600 मीटर का रनिंग ही एक सब्जेक्ट है। चाहे पुलिस की भर्ती में जाओ, चाहे आप पैरामिलिट्री फोर्सेस में भर्ती होने में जाओ, चाहे अग्निवीर चाहे मिलिट्री में जाओ, महिलाओं के लिए आउटडोर का मुश्किल से 3 टेस्ट है। आउटडोर का 3 टेस्ट है सिर्फ। एक 1600 मीटर का रनिंग है, उसके बाद पुशअप है। पुशअप मालूम है? एक बार बता देता हूँ मैं। यह है तरीका, ये आपको 15 लगाने हैं, डायरेक्शन 10 लगाने हैं। ये पुशअप पोजीशन, ठीक है? 1 स्टेप, 2 स्टेप, 10 स्टेप। इस प्रकार आपको 10 पुशअप लगाने महिलाओं के लिए। और स्क्वाट है 15। इस प्रकार हाथ चाहे इधर रखवा देंगे, चाहे हाथ आपके इधर रखेंगे। ठीक है? जैसे कुर्सी में बैठते हैं वैसे नीचे बैठना है। 1 अब 15 अब। इसमें बॉडी का वेट ज्यादा आगे नहीं होना चाहिए। ठीक है? ये मात्र और गोला फेंक भी है महिलाओं के लिए। गोला फेंक, पुशअप, स्क्वाट्स और 1600 मीटर रनिंग महिलाओं के लिए बहुत अच्छा मौका है भर्ती होने का पुलिस फोर्स में। वर्तमान सरकार चाहे केंद्र की हो चाहे भारत की हो, बहुत संभावना है भर्ती होने में। अगर आप लोग इंटरेस्टेड है तो थोड़ा बहुत प्रैक्टिस कर लो तो आप लोग का सपना पूरा हो सकता है। क्लियर? उसके बाद मेडिकल में महिला और पुरुष के बीच में थोड़ा बहुत फर्क है। ठीक है? महिलाओं को मैं बाद में ब्रीफ कर दूंगा मेडिकल के बारे में। क्लियर है? जेंट्स लोग सवाल ये 4 महिला इधर है ना, मला मेडिकल साठी काय करता म्हणजे सर्वप्रथम बोले किती आहे? 130 सेंटीमीटर। ठीक आहे? तुला आता किती पाहिजे? 165। किती पाहिजे? 165 हाईट पाहिजे। होईल, तुमची इच्छाशक्ती पाहिजे। तुम्हाला उंची वाढण्यासाठी मी नंतर परत तिथे 2 आसनं सांगतो। ठीक आहे? तुम्ही कमी वेळेमध्ये 2 आसनं केली तर तुमची टप्प्याटप्प्याने उंची वाढेल। प्रत्येकाला पाहिजे। 24 तासात उंच कोणी होत नाही। तुमचं वय आता कमी आहे पण तुम्ही थोडासा अभ्यास उंचीचा 2 ते 3 मिनिटं केल्यात ते येणाऱ्या 6 महिन्यात 1 वर्षामध्ये तुम्ही वाढवू शकता। इकडे पुरुष आता तिथे तुम्ही जेव्हा उंचीला जाल तेव्हा बुट पायात नसणार। ठीक आहे? तुझी आता करेक्ट हाईट किती आहे? 171 आहे। बुट काढलीस तर साधारण 170 म्हणजे भरती होण्याच्या लायकीचं आहे। पण ह्यांनी सांगितलेली 2 आसनं केली तर हा अजून वाढू शकतो, कारण अजून वय आहे त्याचं। ठीक आहे? काठीवरती बरं इकडे बघा।
आता तुम्हाला भरतीसाठी पुरुषांना किती पाहिजे वजन? 50 किलो. किती? 50 किलो. आणि स्त्रियांना 48 किलो. ठीक आहे, पण कमी नको. कमी असेल तर तुम्ही मेडिकलमध्ये बसत नाही. ठीक आहे, हे नाही हल्ला बोलू नका. तुम्हाला शंका असतील तर विचारायचं, नाही तर इथे फक्त मी बोलणार, तुम्ही ऐकणार. शंका असतील तर नक्की प्रश्न करायचे. पण पाहिजे तुमचं वजन जर कमी असेल तर कसं 1-2 किलो वाढवायचं ते पण तुम्हाला सांगतो मी. उंची जर 1-2 सेंटीमीटर कमी असेल तर कसं वाढवायचं ते पण तुम्हाला मी सांगेन. 2 आसनं इथे, म्हणजे आपण पूर्ण तयारी करायची त्याविषयी. ठीक आहे, चला. वजन किती पाहिजे? 48. आता ह्यात आमच्या गुड्याचं वजन किती आहे? 30 किलो. किती? 30. मग आता तू कसं वाढवणार एवढं? 18 किलो कसं वाढवणार? वाढेल, कारण तू अजून छोटी आहेस. ठीक आहे, ठीक आहे, छोटे. आपण छोट्या मुलांना यासाठी बोललोय 15 वर्षाच्या, कारण उंची कमी असेल तर ते वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगू तुम्हाला. तुमचं वजन कमी असेल तर ते वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगू तुम्हाला. ह्यासाठी 15 वर्षाच्या मुलांना मी बोलवले. ठीक आहे, कारण तुमचे 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुम्ही एकदम तयार असाल है ना. भरतीसाठी आपण फिजिकलसाठी रेडी असू, मेडिकलसाठी रेडी असू किंवा रिटर्नसाठी रेडी असू. तर हाईट आणि वेटमध्ये कुणाला डाऊट आहे? मुलं मुली असेल तर विचारायचं. कुणाला डाऊट नाही? चला त्या आंब्याच्या झाडाखाली सावलीमध्ये. मित्रांनो, आजचं हे प्रशिक्षण शिबिर आमच्या दादाने घेतलं तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल, आमच्या इथल्या गावातला हा उपक्रम आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा. भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय. काळजी घ्या मित्रांनो.